नमस्कार, मी अश्विनी. आज बनवत आहे मी मिश्र डाळीची आमटी. मिश्र डाळीची आमटी करण्यासाठी कुकरमध्ये मी सर्व डाळी एकत्रित करून चणा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि घेवड्याची डाळ आणि सफेद उडदाची डाळ अशा सर्व डाळी एकत्रित करून एक वाटीभर डाळ अशी मी कुकरला मीठ घालून शिजवून घेतलेली आहे. आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तेल घातलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे. सोबतच मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि थोडंसं आलं घेऊन छान असं कुटून घेतलं. आलं कुटून घेतलं, लसूण कुटून घेतला की त्याचा छान असा फोडणीमध्ये फ्लेवर उतरतो. आता हे छान असं परतवून घेतलं. सोबतच मी 4-5 अशी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून थोडी हाताने तोडून घेतली आणि तीही या ती सुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे. छान असं पळीच्या साहाय्याने मी हे मिश्रण ढवळत आहे. आता याच्यामध्ये आपण बाकी जे कटिंग चॉपिंग करून ठेवलेलं आहे ते सर्व साहित्य याच्यामध्ये आपण घालायचं आहे. इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती डाळीमध्ये घातले. थोडा टोमॅटोसुद्धा घातला आणि छान हे परतवून घेतलं. गॅस मंद किंवा मीडियम फ्लेमवरती आपण ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे. हे मिश्रण छान आपलं हे झालं पाहिजे, परतून घेतलं पाहिजे, शिजलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये मी घातलेला हिंग, हळद. हिंग घातलं आहे कारण की आपण याच्यामध्ये सर्व डाळी घातलेल्या आहेत. त्याचबरोबर चणा डाळही घातलेली. चणा डाळ थोडी पचायला जड जाते म्हणून आपण हिंग घालायचा. याच्यामध्ये घालते मी कांदा, लसूण मसाला. हा जो आपला घरीच तयार केलेला जो असतो, ती चटणी मी याच्यामध्ये घातलेली आहे. आता मी याच्यामध्ये घातले कोथिंबीर. कोथिंबीर आपण तेलामध्ये जेव्हा फोडणीत घालतो आणि परततो, त्याची छान अशी टेस्ट आपल्या प्रत्येक पदार्थामध्ये उतरली जाते. वरून न घालता आपण याच्यामध्ये फोडणीत घालूया. आता मी थोडं घातलेलं आहे धने पावडर. धने पावडरनी फ्लेवर खूप छान येतो आणि खूप चवही छान येते त्याला. आता आपण हे सर्व छान परतवून शिजवून घेतलं की याच्यामध्ये जी आपण कुकरमध्ये शिजवलेली डाळ आहे ती डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची. असा छान चरकन आवाज आला पाहिजे फोडणीला की आपण समजायचं आपली फोडणी छान बसलेली आहे. आता हे सर्व मिश्रण